नमस्कार, महाराष्ट्र भूषण न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहू बातम्या विस्ताराने। अनिलदादा सावंत यांनी केला डिजिटल मीडिया पत्रकारांचा सन्मान। अनिलदादा सावंत व्हाईस चेअरमन भैरवनाथ शुगर लवंगी यांच्या जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी सुनील कसबे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा व त्यांच्या कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला। सुरुवातीला संघटनेचे भीमराव मोरे सर यांनी सर्व पत्रकारांचा परिचय करून देत प्रास्ताविक केले। त्यानंतर सुनील कसबे सर तालुका अध्यक्ष, भीमराव मोरे सर उपाध्यक्ष, सचिन एंबाडे उपाध्यक्ष, राहुल मस्के उपाध्यक्ष, रजाक मुजावर कार्याध्यक्ष, येताळा खरबडे सहकार्याध्यक्ष, बापूसाहेब मासाळ सचिव, सुनील छेळेकर सहसचिव, समाधान पोगारे खजिनदार, संतोष पिसाळ प्रसिद्धी प्रमुख आदी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि आपल्या मार्गदर्शनात अनिलदादा सावंत पुढे म्हणाले की अनिलदादा सावंत साहेबांनी या ठिकाणी आपल्या सर्वांचा एक आदर सत्कार ठेवला। तर हा जो सत्कार होतो आहे त्याची पार्श्वभूमी अशी आहे की सध्या या मीडियाच्या युगामध्ये प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडिया या दोन मीडियांची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये आता प्रिंट मीडियापेक्षा डिजिटल मीडिया हा पुढे जातो। प्रिंट मीडियामध्ये एखादी बातमी आत्ता घडली तर ती छापून येण्यासाठी उद्या सकाळी येते, परंतु डिजिटल मीडियाचं वैशिष्ट्य असं आहे की ती आत्ता घडली की पहिल्या 5 मिनिटांमध्ये त्याचं ड्राफ्टिंग झालं की पूर्णपणे जेवढे ग्रुप आणि जेवढं फेसबुक असू द्या, डिजिटल असू द्या, इंस्टाग्राम असू द्या, या सगळीकडं अगदी काही कालावधीमध्ये काही क्षणामध्ये ती पोहोचू शकते। त्याच्यामुळे अलीकडं डिजिटल मीडियाला एक वेगळं महत्व निर्माण होऊ लागलेलं आहे आणि हीच गोष्ट जे 40 वर्षामध्ये ज्यांनी प्रिंट मीडियामध्ये काम केलं, लोकमतचे 35 वर्षे संपादक म्हणून काम केलं, तरुण भारतच्या मुंबईच्या शाखेचं मुंबईच्या पेपरचं त्यांनी 5 वर्षे संपादक म्हणून काम केलं, असे राजा माने यांनी हीच एक गमक ओळखलं आणि या सर्व गोष्टीचा राजीनामा देऊन त्यांनी महाराष्ट्र राज्याची संपादक डिजिटल मीडिया पत्रकार यांची एक संघटना बनवली आणि त्या संघटनेच्या मार्फत त्यांनी सगळ्यांना ऊर्जित अवस्था निर्माण करण्यासाठी सगळी तालुक्यामध्ये कार्यकारिणी तयार करणं, त्याच्यानंतर त्यांच्यामार्फत जे काम आहे ते लवकरात लवकर ते राजकीय, सामाजिक असो, शैक्षणिक असो, सहकारातलं असो, कुठल्याही क्षेत्रात जे एखाद्या घटना घडतात त्या घटना लोकांच्यापर्यंत पोहोचवणं हे आद्य कर्तव्य आहे आणि याच्यासाठी हे डिजिटल मीडिया पुढे आला पाहिजे या एकमेव भावनेनं राजा माने साहेबांनी पूर्णपणे महाराष्ट्र राज्यामध्ये या डिजिटल मीडियाचं जाळं नेण्यातून सुरुवात आहे। अगदी परवाच्या दिवशी त्यांनी आमची कार्यकारिणी तयार केली आणि यामध्ये आम्ही 10 लोक त्या ठिकाणी सहभागी झालो। त्याबरोबर डिजिटल मीडियामध्ये काम करणारे जवळजवळ 25 लोक आहेत या तालुक्यामध्ये, तर ते प्रत्यक्षात प्रिंट मीडियामध्ये पण काम करतात, पण डिजिटल मीडिया त्यांचा एवढा फास्ट आहे की अगदी क्षणामध्ये पूर्ण तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांनी एखादा रिपोर्ट पाठवला की तो त्या पोर्टल मार्फत, ब्लॉग मार्फत तो जाऊ शकतो आणि तुम्हाला जे अपेक्षित आहे त्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचू शकतात। आता उदाहरणार्थ राहुल मस्के साहेब असू द्या, याचा एवढा हा जो पोर्टल एवढं फास्ट आहे की आत्ता घडलेली घटना अगदी तुम्ही बरोबर 10व्या मिनिटामध्ये हा रिपोर्ट त्यांच्या ह्याच्यामध्ये येतो। म्हणजे काही गोष्टी अशा फास्ट घडतायत आणि लोकांना आता त्यामुळे त्यांची भावना निर्माण झालेली आहे। हीच नेमकं हा डिजिटल मीडिया काम करतोय। आपल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रामध्ये ज्या तुमच्या जबाबदारी आहेत त्या जबाबदाऱ्या घेण्याची पूर्णपणे आमची जबाबदारी असेल असं या डिजिटल मीडियाच्या सर्व आमच्या मंडळींच्या तर्फे आपल्याला मी ग्वाही देतो आणि माझ्या बोलतो। धन्यवाद। आता मोरे सरांनी सविस्तर डिजिटल आणि प्रिंट मीडियाबद्दल फरक सांगितला आणि पत्रकार संघाचे अध्यक्ष राजा माने सर त्यांनी आज आपल्या मंगळवेढा तालुक्यातील तालुक्यातील आणि सर्व पदाधिकाऱ्यांची निवड केली या सर्व लोकांच्या चांगल्या पद्धतीने अशी निवड केली। प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडिया याचा फरक सरांनी सांगितला। आज लोकांच्या हातात प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी कुठलंही काम असू द्या, सुखदुःखाचं असू द्या, कुठल्याही पद्धतीचं असू द्या, लोकांच्या हातात मोबाईल असतो
आणि कुठलीही घटना घडली तर एका मिनिटामध्ये जसं सांगितलं त्या पद्धतीने सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल असल्यामुळं प्रत्येकाचं पोचतं. मला तर एवढीच अपेक्षा आहे की एक समाजाचा आपण एक देणं लागतो, एक लोकशाहीचा एक स्तंभ म्हणून कार्यरत आहात. तर सर्वांना माझी एवढीच विनंती आहे की समाजामध्ये ज्या घटना घडतात त्याची सत्यता पडताळून आपण लोकांनी थोडंसं काम करणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट तोडतोड करून जे दाखवली जाते याला कुठेतरी आळा बसवण्याचं काम आपल्याच माध्यमातून होणं गरजेचं आहे. जे समाजाच्या हिताचं काम आहे, हे लोकांच्या हिताचं काम आहे, सामाजिक दृष्टिकोनातून लोकांच्या हिताचं काम करणं हे सगळ्याची जबाबदारी आहे. आणि एक आपला आदर सत्कार या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही आज छोटासा केला. त्याबद्दल तुम्ही बोलवल्यानंतर सर्वजण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन. आणि आमचे मित्र तालुका अध्यक्ष मनसे येथे झाल्यामुळं धनाजी गडदे यांचंही अभिनंदन करतो. त्यांचंही काम चांगल्या पद्धतीचं आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण सगळे मिळून एक समाजासाठी चांगलं काम करूया, हे एक ध्येय आपण डोळ्यासमोर ठेवून प्रिंट मीडिया असेल आणि आपला डिजिटल मीडिया असेल या सर्वांच्या माध्यमातून चांगलं काम करूया आणि करूया. समाजाला उपयोगी असं काम आपल्या हातून घडल अशी एक पांडुरंगाची आणि दामाजी पंतांची प्रार्थना करतो आणि शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना देतो. धन्यवाद.